आजच्या या विज्ञान युगामध्ये आई वडील आणि गुरुजनांना मानायला तयार नाही. अरे आईला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. ज्या आईने आपल्याला वागवलं, ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या आईने आपल्याला जीव घातलं, ज्या आईने आपल्याला चालणं शिकवलं, ज्या आईने आपल्याला बोलणं शिकवलं, ज्या आईमुळे तुम्ही सध्या इथे उभे आहेत, त्याच आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता. अरे लाज वाटायला पाहिजे, लाज. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता आणि आईची सेवा करत नाही. आईला फक्त नावापुरतं बोलता. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्या आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता. अरे काही वाटायला पाहिजे तुम्हाला. फक्त नावापुरतं म्हणतात, फक्त नावापुरतं म्हणतात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई वडील माझ थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ नवाची चांदणी तू ग चंद्रासारखी थोर. शीतल तुझी छाया हवी आयुष्य मला भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उग आयुष्य जगेल. आई देवा पाशी मी ग फक्त तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. जीवना आकार. फक्त आईला नावापुरतं म्हणतात आई माझी मायेचा सागर. आणि मग आई गेल्यावर त्यांना पछतावा होतो. आई गेल्यावर त्यांना पछतावा होतो की आई तू कशाला गेली स्वर्गाला. आणि मग म्हणतात कशाला गेलीस आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. हो कशाला गेलीस आई तू स्वर्गाला. हो कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी तू केली. किती संकट आले असता पदरा बांधून गेली. किती संकट आले असता पदरा बांधून गेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. हो सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. ओ कशाला गेलीस आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. फक्त म्हणतात कशाला गेली आई तू स्वर्गाला. मग त्यांना का बरं म्हणतात, कारण की त्यांना पछतावा होतो. नंतर त्यांना लळू येतं की आई तू स्वर्गाला का बरं गेली. जेव्हा आई होती तेव्हा त्याला महत्व कळालं नाही आईचं, आणि जेव्हा आई गेली तेव्हा त्याला कळालं की आई कशी होती. अरे असे बरेच जण असतात, पण बरेच जण असतात की त्यांना आईची कदर वाटते. त्यांना आई गेल्यावरती तरी त्यांना पछतावा होतो की आई स्वर्गाला गेली. असे बरेच जण आहेत. पण काही काही जण माहितीये कसे आहेत, त्यांना थोडंसंही काही नाही वाटत. महाराज एक दृष्टांत सांगतो. एक मुलगा माहितीये आई होती,
त्यांची इतकी गरीब परिस्थिती होती की आई जेव्हा शेतात जायची तेव्हा त्यांना काही काम मिळायचं नाही, पण इतके कष्ट करायची की त्यांना घरात खायला सुद्धा अनाज नव्हतं. इतकी गरीब परिस्थिती होती की त्यांना खायला मिळायचं नाही आणि ते त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लावायची. मुलाला सांगत नव्हते की आम्ही उपाशी राहतो, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लावायची. आणि एका दिवशी तो चांगला ऑफिसर बनला आणि त्याने आईला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. एकदा त्याच्या कानावर बातमी पळाली की बाबा तुझी आई गेली अशी त्याच्या कानावर बातमी पळाली. मग त्याला काय वाटलं असेल, तो बोलला की मी सध्या माझ्या ऑफिसचं काम आहे, मी तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही तिकडे करा. अरे महाराज, लाज वाटायला पाहिजे की ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या आईला तुम्ही असे म्हणता. अरे आईविषयी काही आदर असला पाहिजे. आणि मग ती आई जेव्हा स्वर्गात जाते तेव्हा त्या मुलाला म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले रे, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रेत कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. नको खावा खाऊ जगाला, ओळला नाही कधी रुपया तुझा, ओळला नाही कधी रुपया तुझा. त्याने तुला पाहून प्राण रोखिले देवा, तुनी नाही पाणी पाजिले रे, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले देवा, तुनी नाही पाणी पाजिले. जिवंतपणी कुसलो नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. जीवन कर तुझे पुरविले लाड, अर्धपोटी साधस कर, राहुली अर्धपोटी साधस कर. मी तुला पाहून डोळे लाविले देवा, तुनी नाही पाणी पाजिले रे, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले देवा, तुनी नाही पाणी पाजिले रे. माझ्या कुशीतला पुरे काळ, बनला माझ्या जीवनाचा तुकार, बनला माझ्या जीवनाचा तुकार. जीवन खरे तुझे पुरविले लाड, राहुली अर्धपोटी साधस कर, राहुली अर्धपोटी साधस कर. मी तुला पाहून प्राण सोडिले देवा, तुनी नाही पाणी पाजिले रे, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले देवा, तुनी नाही पाणी पाजिले रे, तुनी नाही पाणी पाजिले, तुनी नाही पाणी पाजिले. आणि आई वडिलांचे असे हाल करतात. जेव्हा आई स्वर्गाला जाते तेव्हा आई स्वर्गातून म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले. जेव्हा आई होती तेव्हा त्याला महत्व कळालं नाही आईचं. आणि मग आई जेव्हा स्वर्गाला गेली तेव्हा आईने म्हटलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले पण तुम्ही पाणी नाही पाजिले. अरे आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आई म्हणजे आपले पहिले गुरु कोण असतील तर आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील. कारण की त्यांनीच आपल्याला चालणं शिकवलं, त्यांनी आपल्याला बोलणं शिकवलं. जगातले पहिले आई वडील आपले आई वडील. आपली आई साक्षात लक्ष्मी माता आणि आपले वडील साक्षात नारायण भगवान असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. माताच कमला देवी, पिता देव जनार्दन. माता ही कमला देवी आहे आणि
पिता साक्षात जनार्दन म्हणजे विष्णू भगवान आणि सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता. आईचं जर आपण दर्शन घेतलं तर सर्व तीर्थांचं दर्शन घडतं आणि अगर आपण वडिलांचं दर्शन घेतलं तर सर्व देवांचं दर्शन घडतं. तर जगाचा बाप सुद्धा सकाळी उठल्यावर काय करत असेल तर आई वडिलांची सेवा करतो. प्रातकाल उठ के रघुनाथा मात पिता गुरु नाम ही माथा. जगाचा बाप सुद्धा सकाळी उठल्यावर आई वडिलांची सेवा करतो. आणि आपण आई वडिलांना जेव्हा आई जिवंत होती तेव्हा आपण तिला साधी भाकर सुद्धा खायला नाही दिली, तिला घराच्या बाहेर काढलं, वृद्धाश्रमामध्ये टाकलं. अरे बाळांनो, ज्या आईने तुम्हाला वागवलं त्या आईसोबत तुम्ही असं करता? लाज वाटायला पाहिजे. हा आपला हिंदू धर्म सध्या कोणत्या दिशेला आहे? आता जितके सुद्धा वृद्धाश्रम आहे तितके सर्व बंद झाले पाहिजे. आजपासून आपण संकल्प घेतला पाहिजे की या जगात जितके सुद्धा वृद्धाश्रम आहेत तितके बंद झाले पाहिजे आणि सतत आई वडिलांची सेवा चालू राहिली पाहिजे. सांगायचं तात्पर्य इतकंच की आई वडिलांना सांभाळा, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांविषयी आदर असला पाहिजे, गुरुजनांविषयी आदर असला पाहिजे. तर सांगायचं म्हणजे इतकं की आई वडिलांची सेवा करा आणि सध्या झालेली सेवा गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो, माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आणि जे चुकले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे बरोबर ते माझ्या गुरुवर्यांचे, आई वडिलांचे आणि माऊलींचे.